राहुल हा एका श्रीमंत वडिलांचा मुलगा होता, परंतु जेव्हा त्याने एका गरीब खेड्यातल्या मुलीशी लग्न केलं, तेव्हा त्याच्या वडिलांनी रागवून त्याला संपत्तीपासून बेदखल केलं. त्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत गावात राहायला आला. तिथे पती पत्नी दोघही मजुरीचं काम करत आपला उदरनिर्वाह करू लागले. 1 वर्षानंतर देवाच्या कृपेने त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा हळूहळू मोठा झाला आणि शाळेत जाऊ लागला. अनेक वेळा तो उशिरा घरी यायचा आणि विचारलं की कुठे गेला होतास, तर म्हणायचा की मित्राच्या घरी गेलो होतो. एके दिवशी राहुलचा मुलगा रात्री उशिरा घरी आलाच नाही. शोध घेतल्यावर समजलं की तो आपल्या आजोबांच्या घरी आहे. तब्बल 10 वर्षानंतर राहुल जेव्हा पुन्हा आपल्या वडिलांच्या घरी गेला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे भरून आले. कारण राहुलचा दर्जा त्याच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात वरचा होता. सध्या तो गावातल्या आपल्या भटक्या मित्रांसोबत बसून पत्ते खेळत होता. या मित्रांनी राहुलची मैत्री फक्त त्याच्या श्रीमंत बापामुळे केली होती. कारण त्यांना माहित होतं की राहुल शहरात राहतो आणि श्रीमंत घरातला मुलगा आहे. तो केवळ कधीतरीच आजोबांना भेटायला गावात येत असे. जरी तो शहरात राहत असला तरी गावात आल्यावर भरपूर खर्च करत असे. त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत त्याचे मित्र त्याला वेळोवेळी लुबाडत असत. कधी कॅरम खेळताना त्याला हरवत, तर कधी पत्त्यांच्या खेळात फसवत. आजही तो ढाब्याच्या बाहेर बसून समोर पत्ते टाकून खेळत होता. समोर काही पैसे आणि चहाचे रिकामे कप ठेवलेले होते. त्याच्या मित्रांनी एकमेकांना हळूच इशारा करून अप्रामाणिकपणे खिशातून पत्ते काढले आणि समोर टाकून आपला विजय घोषित केला. हे पाहून राहुलला वाईट वाटलं. तो म्हणाला की आज माझं नशीबच खराब आहे, मी तिसऱ्यांदा हरलोय. त्याने खिशातून उरलेले पैसे काढले आणि पुन्हा पैंज लावू लागले. पण यावेळी त्याच्या मित्रांनी त्याच्याच नकळत पुन्हा फसवणूक सुरू केली. तेवढ्यात एका मुलीने राहुलच्या एका मित्राच्या खिशातून पत्ते काढणारा हात पकडला. सगळ्यांनी आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिले. ती मुलगी खूप सुंदर होती. ती म्हणाली की हे तुझे मित्र नाहीत, शत्रू आहेत. कधीपासून तुला फसवून जिंकत आहेत. त्यांनी महत्वाचे पत्ते खिशात लपवलेत. हे ऐकून राहुलला खूप राग आला. तो त्याच्या मित्रांकडे रागाने पाहू लागला. मित्र म्हणाले की आमच्यात मध्ये पडणारी तू कोण आहेस? ती मुलगी म्हणाली की तुम्ही लोक बेईमान आहात. एका चांगल्या माणसाला फसवून त्यांचे पैसे लुबाडताना लाज वाटत नाही का? इथून उठून जा, नाहीतर मी गावच्या सरपंचाकडे तक्रार करीन. हे ऐकताच ते मित्र घाबरून लगेच तिथून निघून गेले. मुलगी राहुलकडे पाहून म्हणाली की तू चांगला तरुण मुलगा आहेस, पण देवाने तुला अक्कल दिली नाही का? की तुला डोळे आहेत पण त्यांचा वापर करता येत नाही. कधीपासून हे लोक तुला मूर्ख बनवत आहेत. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. पण ती जाताना राहुलच्या डोळ्यातली झोप उडवून गेली होती. राहुलला ती मुलगी हळूहळू आवडू लागली होती. ती गावातील एका शेतकऱ्याची मुलगी होती. गावातल्या एका छोट्याशा शाळेत ती लहान मुलांना शिकवत होती. रोज शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना त्या ढाब्याजवळून जायची. गेल्या 3 दिवसांपासून ती पाहत होती की राहुलचे मित्र त्याला फसवून पत्त्यांच्या खेळात हरवतात आणि त्याच्याकडून पैसे घेतात. दुसऱ्या दिवशी राहुल परत शहरात गेला, पण त्याच्या मनात सतत त्या मुलीचाच विचार सुरू होता. काही दिवसांनी जेव्हा तो पुन्हा गावी आला, तेव्हा त्याला ती मुलगी शाळेतून बाहेर पडताना दिसली. तो लगेचच तिच्या जवळ गेला आणि विचारलं की तू शाळेत शिकवतेस का? ती हसून म्हणाली की हो, मी लहान मुलांना शिकवते. राहुल जरी श्रीमंत वडिलांचा मुलगा असला तरी त्याचे वडील अशिक्षित होते आणि त्यांनी राहुललाही फारसं शिक्षण दिलं नव्हतं. ती मुलगी 12वी पास होती आणि कमी पगारात गावातल्या शाळेत नोकरी करत होती. त्या दिवसानंतर राहुल फक्त तिच्याशीच संवाद साधू लागला. तिचं नाव पल्लवी होतं. त्याने तिला तिच्या घराबद्दल विचारायला सुरुवात केली. पल्लवीचे वडील इतरांच्या जमिनी नांगरण्याचे काम करत, त्यामुळे त्यांना वर्षभर पुरेल इतके तांदूळ मिळत असत. पल्लवी शाळेतून जेवढा पगार मिळवायची त्यातच ती आणि तिचे वडील समाधानाने जीवन जगत होते. पल्लवी फक्त 7-8 वर्षांची असतानाच तिच्या आईचं निधन झालं होतं. तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. अशाच प्रकारे राहुल आणि पल्लवी यांच्यात हळूहळू मैत्री वाढू लागली.
जेव्हा राहुल गावी यायचा तेव्हा तो पल्लवी सोबत गप्पा मारायचा. ते दोघं कधी शेतामध्ये तर कधी गावातल्या बागेत भेटायचे. त्यांच्या मैत्रीचं कधी प्रेमात रूपांतर झालं हे त्यांनाही कळलं नाही. परंतु एकदा जेव्हा राहुल गावी आला तेव्हा त्याला पल्लवी नेहमी जिथे भेटायची तिथे दिसलीच नाही. त्याने गावातील लोकांना विचारलं तेव्हा त्याला समजलं की पल्लवीच्या वडिलांचं निधन झालं आहे. हे ऐकून राहुलला खूप दुःख झालं. जेव्हा तो पल्लवीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे जोराचं भांडण सुरू होतं. तो घराच्या अंगणात गेला तर पल्लवी जोर जोरात रडत होती. तिच्या वडिलांचा मृतदेह अंगणात पडलेला होता. तिचे काका आणि आत्या म्हणत होते की हे घर तुझ्या बाबांचं नाही तर आमच्या वडिलांचं आहे. आता आम्ही हे घर विकणार आहोत आणि आमचा हिस्सा घेणार आहोत. तू लवकर इथून निघून जा. पल्लवी रडत म्हणाली की मी कुठे जाऊ? मी हे घर सोडू शकत नाही. मला ठाऊक आहे की आजोबांनी हे घर बाबांना दिलं होतं. बाकीची मालमत्ता त्यांनी तुमच्यात आधीच वाटली आहे. पण कोणीही तिचं ऐकायला तयार नव्हतं, कारण कागदपत्रांनुसार ते घर अजूनही तिच्या आजोबांच्या नावावरच होतं. तिच्या वडिलांचे अंतिम संस्कारही झाले नव्हते आणि अशा वेळी तिच्या नातेवाईकांनी तिला ढकलायला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे बघून राहुल पुढे आला आणि तिच्या काकांशी वाद घालू लागला. तो म्हणाला की तुम्हाला लाज वाटत नाही का? पुतणीच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी तिच्यावरच अन्याय करताय. त्यावर तिचे काका म्हणाले की तू आमच्या कुटुंबातला नाहीस, आमच्या बाबतीत पडू नकोस. तुला जर तिची एवढीच काळजी वाटत असेल तर लग्न करून तिला घेऊन जा. पल्लवी आधीच राहुलच्या मनात घर करून बसली होती आणि आता ती अशी एकटी असहाय्य झाली होती. त्यामुळे राहुलला तिला तसं सोडणं शक्य नव्हतं. त्याने तिथेच ठाम निर्णय घेतला आणि पल्लवीशी लग्न केलं. पण त्याने या लग्नाबद्दल आपल्या आजोबांना किंवा घरच्यांना न सांगता थेट पल्लवीला शहरात आणले. जसा राहुल तिच्या सोबत त्याच्या बंगल्यात पोहोचला तेव्हा त्याचे आई वडील हॉलमध्ये जेवत होते. त्यांना राहुल सोबत एक अनोळखी मुलगी दिसली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले की ही कोण आहे. राहुल म्हणाला की ही आपल्या गावातली मुलगी आहे. तिच्या कुटुंबातील लोक तिच्यावर खूप अन्याय करत होते. तिच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे आणि तिला घरातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं, म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. हे ऐकताच राहुलचे वडील जेवत असतानाच रागाने उठले. ते थेट राहुल जवळ आले, त्याची कॉलर पकडली आणि त्याला 2-4 थप्पड मारले. ते चिडून म्हणाले की तू कोण होतास असा मोठा निर्णय घेणारा? तुझं या मुलीशी काय नातं आहे की तिला वाचवण्यासाठी तू लग्न करून तिला इथे घेऊन आलास? मी तुझं लग्न माझ्या श्रीमंत मित्राच्या मुलीशी ठरवलं आहे. राहुल शांत पण ठामपणे म्हणाला की बाबा, मला हीच मुलगी आवडायची आणि आता तिच्यावर मोठं संकट आलं आहे. अशा वेळी मी तिला एकटी सोडू शकत नव्हतो. मी तुमचं खूप मनापासून सेवाभावाने ऐकेल आणि कधीच तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही. पण कृपया तिला माझी बायको आणि तुमची सून म्हणून स्वीकारा. पण राहुलचे वडील अजूनही संतापलेलेच होते. ते म्हणाले की जर तू आत्ताच या मुलीपासून वेगळा झाला नाहीस तर मी तुला माझ्या संपत्तीमधून बेदखल करेन. हे ऐकताच पल्लवीचे डोळे भरून आले. ती राहुलकडे पाहून म्हणाली की राहुल, मला विसर. तुझ्या आई वडिलांचं ऐक. माझं आयुष्य कुठे ना कुठे जाईलच, पण तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. राहुल तिचा हात धरत म्हणाला की मी तुला असहाय्य सोडू शकत नाही. बाबा, मी माझ्या पत्नीला घेऊन इथून जात आहे. तुमची इच्छा असेल तर मला संपत्तीमधून बेदखल करा, पण मी पल्लवीला अशा वेळेस एकटी नाही सोडणार. त्यावेळी राहुलची आई मागे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तिच्या मनात सुरू होतं की नवरा सगळं हाताळेल. मुलाला थोडं रागात समजावलं की तो स्वतःच तिला घटस्फोट देईल. शेवटी हे सगळं राहुलचं बालिशपण आहे. तो अजून फक्त 19-20 वर्षांचा आहे. प्रेमाच्या नादात तो स्वतःची आणि बायकोची जबाबदारी कशी घेणार? संपत्ती गमावण्याची धमकी मिळाली तरी त्यानं ती मुलगी सोडायलाच पाहिजे होती. पण जेव्हा राहुलचं बोलणं राहुलच्या आईने ऐकलं तेव्हा तीही आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला. ती राहुल जवळ आली आणि म्हणाली की तू शुद्धीत तर आहेस ना? तुझे बाबा तुला करोडोंच्या संपत्तीमधून बेदखल करण्याची भाषा करत आहेत आणि तू म्हणतोयस की तुला त्याऐवजी ही मुलगी हवी. नीट विचार कर.
पोट फक्त प्रेमाने भरत नाही, त्यासाठी पैसा लागतो. सोड या मुलीला आणि चल माझ्यासोबत वर रूम मध्ये, मी तुझ्या बाबांना समजावते. राहुलचे वडील सुद्धा निश्चिंतपणे उभे होते. त्यांच्या मनातही आशा होती की कदाचित त्याच्या आईच्या बोलण्याने राहुल शहाणपणाने वागेल आणि पल्लवीला सोडून दे. त्यांना आपल्या प्रतिष्ठेची चिंता होती. त्यांच्या सामाजिक वर्तुळात त्यांना कोणतीही शंका येऊ नये, विशेषतः त्या मित्रासमोर ज्याला त्यांनी वचन दिलं होतं की त्याच्या मुलीला ते आपल्या घराची सून बनवते. पल्लवी त्यांच्या स्टेटसच्या तुलनेत खूपच साधी होती. ती एक गरीब शेतकऱ्याची मुलगी होती, जी काहीही नसताना त्यांच्या दारात उभी राहिली होती. तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर निसर्गाने तिला सौंदर्याचं वरदानच दिलं होतं. पण हे सगळं बाजूला ठेवून राहुलने ठामपणे निर्णय सांगितला की मी निघतो आहे. जर तुम्ही पल्लवीला माझी बायको म्हणून स्वीकारणार नसाल तर मला तुमच्या संपत्तीमध्ये काही स्वारस्य नाही, असं म्हणत त्याने पल्लवीचा हात धरून घर सोडायला सुरुवात केली. त्याचे वडील कठोर हृदयाने गप्प उभे राहिले, पण त्याची आई मात्र हळूहळू भावनिक होत होती. तिने नवऱ्याचा हात धरून सांगितलं की थांबवा आपल्या मुलाला, तो आपल्या लाडका आहे, तुम्हीच त्याला समजावून थांबवा. पण राहुलचे वडील रागातच हात उंचावत म्हणाले की गप्प बस. 2 दिवस बाहेरची धूळ खाईल तेव्हा प्रेमाची नशा उतरून जाईल. त्याच्या हातात पैसे नसतील ना तेव्हा त्याला कळेल वडिलांची किंमत काय असते. आठवड्याला लाखो रुपये खर्च करणारा हा मुलगा जेव्हा अडचणीत येईल तेव्हा आपोआप परत येईल. राहुल त्या क्षणी भावनिक झाला आणि पल्लवीचा हात धरून निघून गेला. पण वाटेतच पल्लवी थांबली आणि त्याचा हात सोडून मागे उभी राहिली. राहुलने वळून पाहिलं तेव्हा ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली की नाही राहुल, तू चुकीचं करत आहेस. तू परत जा तुझ्या आई वडिलांकडे. माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करू नकोस. माझ्या घरच्यांनीच मला नाकारलं, पण तू इतकं का करत आहेस माझ्यासाठी? हे ऐकताच राहुलने पल्लवीच्या खांद्यावर हलका हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला की पल्लवी, खबरदार, जर तू स्वतःला एकटी समजलीस तर मी तुझा नवरा आहे आणि माझी तुझ्यावर पहिल्यांदा नजर पडली त्या क्षणापासून तुला मनापासून प्रेम करतो. जर तुझ्यासोबत तो अपघात झाला नसता तरीही मी तुझ्याशीच लग्न करण्यासाठी आलो असतो. मला माहित नव्हतं की गोष्टी इतक्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपतील, पण आता जे होईल ते पाहू. फक्त मला तुझी साथ हवी आहे. देवासाठी मला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. मी सगळं सहन करेन, पण तू माझ्यासोबत असलीस तर मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. राहुलचे हे शब्द ऐकून पल्लवी शांत झाली. मग दोघेही गावाकडे परतले. परतताना राहुलला त्याच्या आजोबांची आठवण आली. ते त्याच्यावर खूप प्रेम करत आणि त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायचे. त्यांना भेटण्याच्या इच्छेनेच तो अनेक वेळा गावाला यायचा. त्याच्या मनात आलं की आपण आजोबांना हे सगळं सांगावं. कदाचित ते आपल्या प्रेमाला समजून घेतील. गावात पोहोचल्यावर राहुल पल्लवीला घेऊन थेट आजोबांच्या घरी गेला. आजोबांनी त्याला आणि पल्लवीला एकत्र पाहिलं. कदाचित ते आधीच राहुलच्या वडिलांनी त्यांना फोनवरून लग्नाची बातमी सांगितली असावी. दरवाजावर राहुलला पाहताच आजोबांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. राहुल मात्र हसत हसत घरात गेला आणि त्यांना म्हणाला की आजोबा, मी पल्लवीशी लग्न केलं आहे. आजोबांनी त्याचं बोलणं ऐकलं, पण लगेचच त्यांनी पल्लवीकडे एक टक लावून पाहिलं आणि तिच्या दिशेने रागाने चालत आले. पल्लवीला वाटलं की आजोबा गावातील ज्येष्ठ माणूस आहेत म्हणून तिला स्वीकारतील, पण अचानकच त्यांनी अपेक्षेच्या विरुद्ध वागणूक दिली. ते तिला ओढत म्हणाले की अगं कमी गुणाची मुली, तू माझ्या नातवाला फसवलं आहेस. तुझ्यासारख्या खेड्यातल्या मुली सौंदर्याचं भाडं बनवून मोठ्या घरात घुसायचा प्रयत्न करतात, हे मला माहित असतं. मी जर हे ओळखलं असतं ना तर माझ्या नातवाला इथे बोलावलंच नसतं. तुमच्यासारख्या बायकांना मी ओळखतो. तुम्ही किती जणांना अशा प्रकारे फसवलं असेल. तुमचं हेच काम आहे, तुमच्या घरातल्या पुरुषांपासून आजोबांपर्यंत. ते इतकं बोलले आणि अजून काही बोलणारच होते तेवढ्यात राहुलने तात्काळ पल्लवीला त्यांच्या जवळून दूर केलं. त्यावेळी तर राहुल पूर्णपणे तुटून गेला होता. वडिलांपेक्षा जास्त त्यांचं प्रेम आपल्या आजोबांवर होतं. त्याला अजिबात विश्वास बसत नव्हता की त्याचे आजोबा अशा प्रकारे कडवट
आणि अपमानास्पद शब्द वापरते. राहुल संतप्त होऊन आजोबांना म्हणाला की खबरदार, जर माझ्या बायकोच्या चारित्र्यावर तुम्ही एक शब्दही काढलात तर. मी प्रेमाची कबुली तिला दिली होती, तिने नव्हे. तुम्हा लोकांना नेहमीच वाटतं की मुलीच मुलांना फसवतात, पण आम्ही ही काही अजाण नाही आहोत. आम्ही ही दूधखुळे नाही, ना आईचा पदर धरून चालणारे मुलं आहोत. आमच्याही छातीत हृदय असतं आणि आम्हालाही प्रेम करता येतं. हे बोलून राहुल पल्लवीला घेऊन तिथून निघून गेला. पल्लवीचं जुनं घर विकल्या गेलं होतं. मात्र राहुलकडे जेवढे पैसे होते त्यातून त्याने गावात एक छोटं घर खरेदी केलं. कुठे तो एरवी मखमली अंथरुणावर झोपणारा आणि कुठेही पत्र्याची छप्पर असलेली झोपडी. त्याला खरंच हे झेपेल का असं वाटून गेलं, पण तरीही त्याला हे सगळं करणं आवश्यक वाटत होतं. पल्लवीला वाटू लागलं की तिच्यामुळेच राहुल इतक्या अडचणीत आला आहे. त्यामुळे ती स्वतःला कमीपणाचं समजू लागली. तिला अपराधी वाटू लागलं. पण राहुलने तिला धीर दिला, तिचं मनोबल वाढवलं आणि त्यामुळे ती थोडी सुखावली. या गावात मी कोणतीही मेहनत करायला तयार आहे असं राहुल म्हणू लागला. इथे माझे काही मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलतो, कदाचित मदत मिळेल. दुसऱ्याच दिवशी तो आपल्या मित्रांकडे गेला. त्यांच्याशी सगळं स्पष्टपणे बोलला आणि मदतीची विनंती केली. पण जेव्हा त्या मित्रांना कळलं की राहुलने आता आपली संपत्ती सोडून दिली आहे आणि एका गावातल्या मुलीसाठी सगळं त्यागलं आहे, तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले की तुझ्याकडे आता पैसा नाही, मग आम्ही तुझे मित्र कसे राहू? जेव्हा तुझ्याकडे संपत्ती होती तेव्हा आम्ही तुझ्या भोवती फिरायचो. आता तुझा आणि आमचा रस्ता वेगळा आहे. हळूहळू राहुलला हे लक्षात येऊ लागलं होतं की या संपूर्ण जगात फक्त पल्लवीच त्याची खरी साथीदार आहे. राहुल फारसा शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळेल, पोटासाठी कमवता येईल, आर्थिक व्यवहार नीट करता येईल असं काही नव्हतं. गावात थोडीफार जमीन होती. पल्लवी म्हणाली की आपण दोघं मिळून त्या जमिनीवर कष्ट करूया. पण राहुलने तिला थांबवत म्हटलं की तू शेतात काम करायचं नाही, मी आहे ना, तुझा खर्च उचलणं हे माझं काम आहे. पल्लवीला माहित होतं की राहुलने याआधी कधीही असं कष्टाचं काम केलं नव्हतं. तरी देखील त्याने हार मानली नव्हती. पहिल्यांदाच जेव्हा त्याने शेतात नांगर चालवायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या हातांवर फोडे पडले. दिवसभर कष्ट करून तो घरी परत आला तेव्हा त्याचे जखमांनी भरलेले हात पाहून पल्लवीचं काळीज चिरडलं. तिला जाणवत होतं की राहुल हे सगळं फक्त तिच्या आणि त्यांच्या भविष्यासाठी करत आहे. तिने त्याच्या जखमांवर प्रथम प्रेमाने चुंबन घेतलं आणि नंतर औषध लावून पट्टी बांधली. त्यानंतर तिने राहुलला हळूहळू वाचन आणि लेखन शिकवायला सुरुवात केली. काही दिवसातच त्याला थोडंफार वाचता व समजता यायला लागलं. पल्लवी आता गावातील शाळेत शिकवायला जाऊ लागली आणि संध्याकाळी घरी येऊन मुलांना ट्युशनही घेऊ लागली. त्यामुळे त्यांच्या घराचा खर्च आता बऱ्यापैकी नीट चालू लागला. राहुलच्या मनातल्या काही इच्छा आता फक्त स्वप्नांपुरत्याच उरल्या होत्या, पण पल्लवीच्या प्रेमामुळे तो आतून समाधानी होता. अशाच काळात पल्लवी गर्भवती झाली होती. लवकरच तिच्या हातात तिचं बाळ येणार होतं. एक दिवस राहुल हसत पल्लवीला म्हणाला की आई बाबा म्हणायचे की पैशांशिवाय माणूस सुखी राहू शकत नाही आणि प्रेमाने पोट भरत नाही. पण बघ ना, कालची भाकरी अजून शिल्लक आहे. आपल्याला माहित आहे की ती भिजवून खाल्ली तरी आपलं पोट भरणार नाही, पण तू तुझ्या उदरात एक छोटा जीव सांभाळत मुलांना शिकवतेस, शाळेत जातेस आणि मी शेतात कष्ट करतो. हे सगळं असूनही आपण दोघं आनंदात आहोत, कारण आपल्यात खरं प्रेम आहे. कोणीतरी आपल्यासाठी जगतोय असा आधार असतो. कोण म्हणतं की प्रेमाने पोट भरत नसतं? प्रेम असलं की ही भूकही चांगली लागते. काही दिवसांनी देवाने त्यांना मुलगा दिला. पल्लवीने शाळा सोडली होती. आता बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात आणि संध्याकाळी शिकवणी देण्यात जात असे. गावातील चौधरी यांनी राहुलची मेहनत पाहिल्यानंतर त्याला शहरातील आपल्या दुकानात कामावर ठेवून सामान पोहोचवण्याचं काम दिलं होतं. त्याचा पगारही वाढला होता, म्हणून तो गाव सोडून शहरात आला. तिथे त्याने आपल्या मुलाचे, प्रतीकचे एका चांगल्या शाळेत ऍडमिशन घेतलं. शहरात आल्यानंतर पल्लवीने पुन्हा एकदा आपल्या घरी मुलांची शिकवणी सुरू केली, कारण तिला माहित होतं की आपल्या नवऱ्याला समर्थन द्यायला हवं.
मुलाच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करत करत घरामध्ये पैशांची कमतरता पडू नये हे तिला जाणवत होतं. प्रतीक शाळेला जाऊ लागला. एक दिवस तो रोजच्या प्रमाणे झोपायच्या आधी आपल्या आईबाबांना सांगायला लागला की शाळेत माझा एक मित्र आहे ज्याचं नाव यश आहे. आम्ही दोघं टिफिन बॉक्स सुद्धा शेअर करतो आणि खूप साऱ्या गप्पा मारतो. तो मला त्याच्या घरी बोलावतो. काय मी त्याच्या घरी जाऊ शकतो? राहुलने थोड्या कठोरपणे नकार देत त्याला सांगितलं की तुला कुठेही जाण्याची गरज नाही. शाळेतील व्हॅनमध्ये बसून सरळ घरी ये. तू अजून छोटा आहेस. तुझ्या वयात चांगले वाईट समजत नाही. पण एक दिवस प्रतीक आपला मित्र यशला आपल्या घरी घेऊन आला. यश देखील प्रतीक सारखा खूप गोड मुलगा होता. त्यांचे चेहरेही एकसारखेच होते. दोघांना एकत्र पाहिलं की असं वाटे की ते जुळे भाऊ आहेत. पल्लवीने त्या मुलाची खूप चौकशी केली. मग यश निघून गेला. परंतु जाताना त्याने प्रतीकला आमच्या घरी पाठवा असं सांगितलं. त्यानंतर प्रतीक नेहमीच घरी उशिरा येऊ लागला. एक दिवस तो घरी आला आणि सांगितलं की मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचं घर खूप मोठं आहे आणि आम्ही खूप गप्पा मारत होतो. त्याच्या घरात मोठ्या लोकांची वर्दळ होती आणि ते मला खूप चांगल्या गोष्टी खायला देत होते. राहुलने जेव्हा एक दिवस या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने आपल्या मुलाला ओरड दिला आणि म्हणाला की आजपासून तू कोणाच्याही घरी जाणार नाहीस. मला नाही वाटत की तू कोणाच्याही घरी जाऊन काही खाल्लं पाहिजे. राहुलला माहित नाही कोणत्या गोष्टीची भीती होती. परंतु एक दिवस नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. खूप उशीर झाला होता. प्रतीक अजूनपर्यंत घरी आला नव्हता. जेव्हा पल्लवीने राहुलला फोन करून ही गोष्ट सांगितली तेव्हा तो खूपच परेशान झाला होता. तो पटकन शाळेत गेला. पण शाळेच्या गेटला कुलूप लावलेलं होतं. वॉचमॅन तिथे बसला होता. तो म्हणाला की तुमचा मुलगा तर त्याच्या मित्राच्या गाडीत बसून निघून गेला. राहुलने त्या वॉचमॅन कडून त्याच्या मित्राविषयी चौकशी केली. वॉचमॅनने नाव सांगितल्यावर राहुलला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या नावाने त्याला ओळखीचं वाटत होतं. राहुल जेव्हा त्या मित्राच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. कारण ते घर तर त्याचंच होतं जे त्याने कितीतरी वर्षांपूर्वी सोडलं होतं. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिलं त्यामुळे त्याला श्वास घेणं जड झालं. कारण समोरच एक माणूस बसला होता. त्याच्या हातावर सलाईन लावलेली होती आणि तो व्हील चेअरवर बसला होता. पांढरे केस आणि अगदी कमजोर वाटत होता. प्रतीक त्या माणसाच्या बाजूला बसून मोठ्या प्रेमाने त्याला काहीतरी भरवत होता. त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र यश उभा होता. तो तर लहान मुलांप्रमाणे त्या माणसाला जेवण भरवत होता. ते माणूस दुसरे तिसरे कोणी नसून राहुलचे बाबा होते. जशी राहुलवर त्यांची नजर पडली तेव्हा त्यांना धक्काच बसला. राहुलची आई सुद्धा तिथेच बसलेली होती. दोघांची अवस्था खूपच खराब झाली होती. एवढ्या वर्षांनी आपल्या मुलाला पाहून ते व्हीलचेअर वरून उठण्याचा प्रयत्न करत होते. पण ते पडणारच होते. हे दृश्य पाहून पटकन राहुल पुढे धावला आणि आपल्या बाबांना पकडून त्यांना घट्ट मिठी मारली. ते खूप रडत होते. त्याने आपल्या हातावर लावलेली सलाईन सुद्धा काढून फेकून दिली. कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाही. पण प्रतीक मात्र तिथे हैराण होऊन उभा होता. त्याला कळत नव्हतं की माझ्या मित्राचे आजोबा आणि त्यांचे काय नाते आहे. राहुलचे बाबा राहुलची माफी मागू लागले. ते म्हणाले की तू गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कदाचित मी तुझ्या बायकोवर आरोप लावले होते. म्हणूनच तुझ्या बहिणीचा घटस्फोट होऊन ती पुन्हा घरी आली आहे. तिचे लग्न ज्या घरात झाले होते ते खूप श्रीमंत लोक होते आणि यश हा राहुलच्या बहिणीचा मुलगा होता, त्याचा भाचा. ते दोघेही एकाच शाळेत शिकत असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. जेव्हा राहुलच्या आईला हे समजलं की तिच्या नातवाबरोबर येणारा मित्र हा तिच्याच मुलाचा मुलगा आहे तेव्हा तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले. त्या घरात जणू काही आनंदाची लहर आली होती. राहुलच्या बाबांचे म्हणणे होते की मी मरण्याआधी माझ्या सुनेची माफी मागू इच्छितो. तिने तर माझ्या नातवाची चांगली काळजी घेतली आहे. पल्लवीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती पुन्हा एकदा घाबरली होती. कारण आजपर्यंत ती त्यांच्या वाईट वागण्याला विसरली नव्हती. परंतु जेव्हा ती आपल्या सासू सासऱ्यांना भेटायला आली तेव्हा तिने पाहिलं की ते तिच्या समोर हात जोडून उभे आहेत. ते पाहून ती रडू लागली. पल्लवीने आपल्या सासू सासऱ्यांचे हात पकडले आणि त्या हातांचे चुंबन घेत म्हणाली की तुम्ही मोठे आहात.
तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही, फक्त तुम्ही आम्हाला माफ केलंय एवढंच खूप आहे. त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केलं. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस ते आपल्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर घालवण्याचं स्वप्न पाहू लागले. राहुल सुद्धा आता खूप बदलला होता. त्याने खूप मेहनत केली होती. त्यामुळेच कदाचित त्याला आयुष्याचं रहस्य समजलं होतं. जर तो याच आलिशान महालात राहिला असता तर त्याला बाहेरच्या जगाबद्दल कधीच काही समजलं नसतं. जेव्हा तो महालासारख्या घरातून बाहेर पडला तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने बाहेरील जगाची ओळख झाली होती. राहुल आणि पल्लवी आता आपल्याच लोकांबरोबर त्यांच्याच घरात राहत आहेत. आपला मुलगा आणि सून बाहेर गेल्यानंतर आपली काय अवस्था होते याची जाणीव सुद्धा राहुलच्या आई बाबांना झाली होती. त्यामुळे सर्वजण आता गुण्या गोविंदाने एकत्र राहू लागले आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली कथा कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.